नमस्कार, मी योगेश कुटे लेट्सअप मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राजकीय खळबळ उडवून दिलेली आहे. अजित पवार यांच्या सोबत काम करण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादीतला एक गट आग्रह असल्याचं त्यांनी आज प्रांजळपणे मान्य केलेलं आहे. दुसरी पण गोष्ट त्यांनी अशी सांगितली की सत्ताधारी पक्षात जायचं की विरोधी पक्षामध्ये याचा निर्णय हा खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, मी त्या निर्णयामध्ये सहभागी नाही, अशा प्रकारचा देखील दावा त्यांनी आज केलेला आहे. त्यांच्या या विधानामुळे दोन तीन गोष्टी लगेच स्पष्ट होत आहेत. एक तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि अजित पवार यांनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवला असावा असं वरवर वाटतं आहे. पण प्रत्यक्षामध्ये त्यांची देखील मनातून तीच इच्छा असावी, कारण जे आमदार आहे, जे खासदार आहे, त्यांना सत्तेचा ओढा अधिक असतो, हे स्वाभाविक आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे दुसरीकडे असं म्हणतात की अजित पवार आणि शरद पवार या दोघांनी मिळून निर्णय घ्यावा, आम्हाला तो मान्य असेल. रोहित पवार देखील तसंच म्हणतात की शरद पवार आणि अजित पवार यांनी निर्णय घ्यावा, तो आम्हाला मान्य असू शकेल. यातली जी अंडरलाईन आहे की एकत्र येण्याबाबत जवळपास निर्णय झालेला आहे. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोतच, हे वेळोवेळी शरद पवार पण सांगतात आणि अजित पवार पण सांगतात. फक्त पक्ष म्हणून एकत्र यायचं की नाही याचा निर्णय पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ शकतो, पण तो होणार की नाही त्याचा एक स्वतंत्रपणे व्हिडिओ आम्ही करत आहोत. पण शरद पवार यांच्या या वाक्याचं, शरद पवार यांच्या या खेळीचं एका वाक्यामध्ये जर वर्णन करा असं जर कोणी मला सांगितलं तर मी ते कसं करेल? तर मी ते असं करेल की 84 वर्षाच्या योद्ध्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकवलं आहे. तुम्ही म्हणाल विषय अजित पवारांचा चाललेला आहे, शरद पवारांचा चाललेला आहे, मधल्यामध्ये फडणवीस कुठे आले? तर खरोखरीच शरद पवार यांच्या राजकीय शक्तीला किंवा शरद पवार यांच्या डावपेचाला जर कोणी तोडीसोड उत्तर दिलं असेल तर ते आहे देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय चांगली कामगिरी महायुतीची घडून आणली. त्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही साथ मिळाली. भाजपच्या जागा चांगल्या आल्या. त्यामुळं शरद पवार यांची जी ताकद होती फडणवीसांवरती प्रतिडाव टाकायची ती कमी झालेली होती. आणि साहजिकच त्यामुळं पवारांना असं वाटलं असावं की सक्रिय राजकारणातनं आपण थोडंफार मागे यावं, मुलीकडे निर्णय द्यावा आणि तो निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं त्यांना वाटत असेल. पण हे घडलं का आणि कशामुळे घडलं याचा देखील उहापोह आपल्याला करावा लागेल. महाराष्ट्राचं जे राजकारण आहे 2014 ते 2024 हे राजकारण देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशा या दोन बलाढ्य नेत्यांमध्येच लढलं गेलेलं आहे. या सगळ्या लढ्याला, या सगळ्या डावपेचाला खरी रंगत आली ती 2019 ते 2024 या कालावधीमध्ये. म्हणजे तिथे विश्वनाथन आनंद, गॅरी कॉस्परोव, तुम्ही म्हणाल तो बुद्धिबळातला खेळाडू, याच्या चाली फिक्या पडतील अशा प्रकारच्या चाली या दोघांनी खेळलेल्या आहेत. शरद पवार यांनी देखील जो आपला पक्ष बुडू पाहत होता, ज्या आपल्या पक्षाला गळती लागत होती, तो त्यांनी अखेरच्या क्षणी सावरला आणि त्याचं राजकीय जीवन देखील थोडं लांबवलं. दुसरीकडे फडणवीस यांना देखील असा कधी धोका निर्माण झाला होता की त्यांचं राज्यातलं नेतृत्व पूर्णपणे खच्ची होत आहे की काय आणि शरद पवार हे त्याच्यामध्ये यशस्वी होतात की काय, अशा प्रकारचं देखील वातावरण निर्माण झालेलं होतं. अशा खेळा या दोघांनी खेळल्या की दोन प्रतिभावान खेळाडू ज्या पद्धतीने एकमेकांना पूर्ण होतात त्या पद्धतीचं हे सगळं राजकारण होतं. 2014 पूर्वी शरद पवार हे आपल्या अनेक राजकीय प्रतिस्पर्ध्यांना पूर्ण उरलेले होते. बाळासाहेब ठाकरे असोत, गोपीनाथ मुंडे असोत, काँग्रेसमधले इतर त्यांचे कोणी सहकारी असोत, या सर्वांना शरद पवार हे अनेकदा पूर्ण उरले आणि तेच वयाच्या 80व्या 84 वर्षापर्यंत राजकारणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्रापुरते तरी राहिले. असं इतकं राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहणं आणि आपल्या भोवती राजकारण फिरवणं हे अनेकांना जमत नाही. ते शरद पवारांनी करून दाखवलं, ही खरं तर त्यांची कमी आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचं राजकारण 2014 ते 2024 कसं रंगलं, कसं बनलं, कसं बिघडलं आणि कसं यशस्वी किंवा अयशस्वी झालं. दोघांनी इतके खेळ खेळले, इतक्या पद्धतीच्या चाली रचल्या की अनेकांचं डोकं सुन्न व्हावं, बधीर व्हावं अशा प्रकारचंही वातावरण होतं. सगळ्यात पहिल्यांदा 2017 सालीच राष्ट्रवादीमधल्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार यांना असं वाटत होतं की आपण भाजपसोबत जावं, सत्तेसोबत जावं. कारण शरद पवारांना देखील माहिती आहे आपले जे नेते आहेत, आपले जे कार्यकर्ते आहेत ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. खुद्द शरद पवार देखील सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, हे त्यांचे टीकाकार वेळोवेळी म्हणतातच. आणि 2017 पासूनच अजित पवार यांना भाजपसोबत जाण्याचे
डोहाळे लागू लागलेले होते. पण या अजित पवारांना शरद पवारांनी रोखलं. नवे नवे आपल्या पक्षातली गळती देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोखली. शरद पवार यांच्या प्रतिभा म्हणा किंवा शरद पवार यांच्या राजकीय डावपेचचा उत्कर्ष या लढाईमध्ये कधी पाहायला मिळाला तर तो 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. 6 महिन्यापूर्वीच लोकसभेची निवडणूक झालेली होती. 48 पैकी 42 जागांवरती भाजप शिवसेना युती जिंकलेली होती. त्या पद्धतीने जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार येणं हे स्वाभाविक होतं. त्यामुळं राष्ट्रवादीला देखील मोठ्या प्रमाणात गळती लागलेली होती. काँग्रेसमधले देखील अनेक लोक, अनेक नेते हे भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये सामील झालेले होते. शरद पवारांना हा धोका लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं वातावरण बनवायला सुरुवात केली, अमित शहाना थेट अंगावरती घेतलं, देवेंद्र फडणवीस यांना थेट टार्गेट केलं आणि हे लोकसभेतलं वातावरण विधानसभेत राहणार नाही याची जाणीव ही भाजपच्या नेत्यांना देखील झालेली होती. त्यामुळेच मग शरद पवारांच्या विरोधात ईडीची नोटीस काढण्याचा प्रकार हा 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी झाला. या नोटिशीला शरद पवार पुरून उरले की त्यांनी ईडीला सांगितलं की मला विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जायचं आहे आणि मला तुमच्याकडे येण्यासाठी वेळ मिळणार नाही. तुम्हाला माझी जी काही चौकशी करायची असेल ती आत्ताच करा, मी तुमच्याकडे चौकशीसाठी येतो आहे. पवारांनी अशी भरभक्कम चाल खेळली की संपूर्ण देशभरातला मीडिया हा त्या दिवशी सिल्वर ओक हा त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी जमला होता आणि भाजपच्या बऱ्याच नेत्यांचे धाबे दाणाणले होते. त्या दिवसाची नॅशनल न्यूज 30 होती आणि 30 ठरणार होती. पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आपली दुसरी चाल खेळली. ती चाल अशी होती की त्याच दिवशी, ज्या दिवशी शरद पवार पूर्णपणे मीडियावरती हावी झालेले होते, पूर्ण मीडिया त्यांच्या मागे होता, त्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना हाताशी धरून केलं. ते काय खेळी होती की त्याच दिवशी नेमका अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला. हरिभाऊ बागडे यांनी पत्रकारांना फोन करून सांगितलं की अजित पवारांनी राजीनामा माझ्याकडे दिलेला आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे. एकदम जी मेन न्यूज ही शरद पवार ईडी समोर जाणार आणि ईडी त्यांना असं म्हणते आहे की तुम्ही येऊ नका. पोलिसांना विनवणी करतात की तुम्ही जाऊ नका ईडीकडे, काही गरज नाही, आम्ही तुमची चौकशी थांबवतो. आणि एक प्रकारे ईडीच्या या नोटिशीला जबरदस्त उत्तर पवारांनी दिलं होतं. पण शरद पवार यांच्या घरातच कलगीतोडा असल्याचं दाखवत अजित पवार यांचं एक वेगळीच एक वेगळीच वाट, चिंत्यांच्या विरोधात नाराजी की काय, अशा प्रकारचा एक सगळं नॅरेटिव्ह त्या दिवशी सेट झाला. आणि हे करण्यामागं अर्थातच होते देवेंद्र फडणवीस. म्हणजे शरद पवारांच्या ईडीच्या चौकशीच्या चालीला फडणवीसांनी अजित पवारांना हाताशी धरून हे उत्तर दिलेलं होतं. हे उघडं नागडं सत्य आहे. त्यामुळं मग अजित पवार यांच्या राजीनाम्याची बातमी संध्याकाळी एकदम माध्यमांमध्ये फिरू लागली. शरद पवारांना प्रश्न पडला की हे एकदम काय नक्की झालेलं आहे, कारण त्यांना देखील त्याची कल्पना नव्हती. हे खरं तर तेव्हाच अजित पवार यांचं हे चुलत्याच्या विरोधातलं बंड होतं. पण हे बंड देखील शरद पवारांनी अतिशय व्यवस्थितरित्या गुंडाळलं. अक्षरशः त्यांनी पत्रकारांना असं सांगितलं की अजित पवार असं म्हणतायत की मला काही राजकारणामध्ये रस नाहीये, माझ्यामुळे चुलत्यांना त्रास होतो आहे. म्हणजे ते जी राज्य सहकारी बँकेचं प्रकरण होतं, त्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणानिमित्त शरद पवारांना ईडीची नोटीस मिळालेली होती आणि या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणामध्ये अजित पवार हे प्रमुख आरोपी होते. मग या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणामुळे आपल्या चुलत्यांना त्रास होतो आहे, त्यामुळं आपण राजकारणात नकोच अशी भावना अजित पवारांची झाली. त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा. तसं त्यांच्या मुलाशी म्हणजे पार्थ पवारांशी माझं बोलणं झालेलं आहे, अशी सावड पवारांनी केली. मात्र याच पवारांनी नंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री होण्यापासून पूर्णपणे रोखलं. अगदी जी अशक्यप्राय महाविकास आघाडी वाटत होती ती करण्यामागे शरद पवार यांचाच मोठा हात होता. हे पण तितकंच खरं आहे. जर शरद पवार नसते तर ही महाविकास आघाडी होऊ शकली नसती. काँग्रेसच्या आमदारांना सोनिया गांधींना कन्व्हिन्स करावं लागलं, त्याच्या मागे देखील शरद पवार होते. आणि शरद पवारांनी ही जी अशक्य वाटणारी गोष्ट होती ती देखील घडून आणली. पण उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दुसरी चाल खेळली आणि त्यावेळी पुन्हा अजित पवारांनाच हाताशी धरलं आणि 72 तासासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. पण ही जी पक्षातली फूट आहे ही देखील शरद पवारांनी रोखली. नाराज पुतण्याला आपल्याकडे
ओढण्यामध्ये शरद पवारांना यश आलं. सर्वोच्च न्यायालय त्यांच्या मदतीला धावून आलं. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न 2019 मध्ये शरद पवारांनी पुन्हा भंग केलं. म्हणजे चर्चा अशी होती की देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामधली स्पर्धा अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा भाजपसोबत युती करण्यासाठी तयारी झालेली होती. पण शरद पवारने अशी अट टाकली की देवेंद्र फडणवीस सोडून तुम्ही नितीन गडकरींना मुख्यमंत्री करत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या सोबत येईल. पण ते तसं झालं नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ते मान्य केलं नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील असं त्यांनी शरद पवारांना मनोमन सांगितलं. त्यामुळे शरद पवार हे पुन्हा महाविकास आघाडीच्या बाजूला लागले. तोपर्यंत अजित पवार यांना हाताशी धरून आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळवता येईल का याचा तात्पुरता प्रयत्न 72 तासापुरता प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला. आता महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी स्थापन करून दाखवलं. पुन्हा शरद पवार हे सत्तेमध्ये आले. त्यांचे सगळे शिलेदार सरदार कार्यकर्ते सत्तेमध्ये आले आणि जी राष्ट्रवादी काँग्रेस 2019 सालीच कधीतरी 10-15 आमदारांपुरती मर्यादित राहिली असती ती संख्या शरद पवारांनी पुन्हा 50च्या पुढे नेऊन ठेवली. पण याच्यामध्ये पुन्हा ट्विस्ट आला. आधी म्हटलं त्या पद्धतीनं या दोघांच्या ज्या एकमेकांच्या विरोधातल्या खेळ आहेत त्या अतिशय पाहण्यासारखे आहे. या महाविकास आघाडीचं सरकार देवेंद्र फडणवीस यांनी 2021 साली पाडलं. म्हणजे शिवसेनेमध्येच त्यांनी फूट घडवून आणली आणि शरद पवार यांना पुन्हा सत्तेशिवाय राहावं लागलं. फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. जर आपल्याला महाविकास आघाडी फोडायची असेल तर भले आपण उपमुख्यमंत्री राहू, सत्तेबाहेर राहू, पण हे सरकार खाली खेचलं पाहिजे अशा प्रकारची रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी आखली. कारण त्यांना असं वाटत होतं आणि त्यांनी बोलून पण दाखवलेलं आहे की जर महाविकास आघाडी सरकार राहिलं असतं, जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे जर गृहमंत्री असते तर देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच्या हालचाली तेव्हा सुरू होत्या. म्हणजे शरद पवार यांची जी खप्पामर्जी होती की शिवाय शरद पवार यांना जी कठोर कारवाई करायची होती ती देवेंद्र फडणवीस यांच्याच विरोधात करायची होती. त्यासाठी गिरीश महाजन यांच्या विरोधात देखील मोका लावण्याची तयारी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेली होती. तत्कालीन आयबीच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांना अटक करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केलेली होती. अर्थात जेव्हा देवेंद्र फडणवीस, रश्मी शुक्ला, गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांना अटक होती तेव्हा ती शरद पवार यांच्या संमतीशिवाय थोडीच होणार होती. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं शरद पवारांनी तेव्हाच ठरवलं होतं. त्याच्यामध्ये त्यांना जवळपास यश आलंही होतं. तसा गुन्हाही दाखल झालेला होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनाच सोडलं. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि फडणवीस यांची अटक देखील त्यामुळे टळली. आता शरद पवार यांना पुन्हा जोरदार घाव देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये यशस्वी मोहीम राबवली. ती मोहीम होती पुन्हा अजित पवार यांच्याच मार्फत. अजित पवार यांना फोडलं. अजित पवार यांच्यासोबत 45 आमदार ते सोबत घेऊन आले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहिले. 2 उपमुख्यमंत्री झाले, फडणवीस आणि अजित पवार. आणि शरद पवार यांना एकदम जोरदार असा दणका फडणवीस यांनी 2022 मध्ये दिला. तेव्हा शरद पवार हे देखील थोडं त्यांच्या मनामध्ये कालवाकाव झाली असेल, चलबिचल झाली असेल आणि आपला पुतण्यानं अक्षरशः उभा दावा मांडला हे देखील त्यांना तेव्हा लक्षात आलेलं होतं. तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमच्या पक्षाचा म्हणजे उरलेल्या शिल्लक राष्ट्रवादीचा चेहरा कोण असेल, तर तेव्हा तुम्हाला ते उत्तर माहिती असेल. शरद पवारांनी स्वतःच हात वर केला आणि माझ्या पक्षाचा चेहरा मीच असेल असं त्यांनी ठामपणे मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं. त्यांचा हा आत्मविश्वास 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सार्थ ठरला. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सारे एकत्र असताना देखील 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी महायुतीला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळवून दिल्या नाहीत. त्यांचे अनेक दिग्गज उमेदवार पाडले. स्वतः अजित पवारांच्या पत्नीला बारामतीमधनं पराभवाचा सामना करावा लागला. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांची जी युती होती ती युती भरभक्कम ठरली. जवळपास 31 जागा या शरद पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने जिंकल्या आणि देवेंद्र फडणवीस यांना हा देखील मोठा धक्का होता. त्यांना अशी भाषा करावी लागली की मी माझ्या या सगळ्या महायुतीच्या पराभवाची मी जबाबदारी घेतो आणि माझ्या उपमुख्यमंत्री पदाचा
राजीनामा देतो असं त्यांना जाहीर करावं लागलं. त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही, ही गोष्ट अलहिदा. पण या सगळ्या खेळीमध्ये देखील शरद पवार हेच अग्रभागी होते. जर भाजपच्या जागा लोकसभेसाठी देशभरामध्ये 240 पेक्षा 225 220 जर आल्या असत्या तर शरद पवार पुन्हा केंद्रस्थानी आले असते आणि त्यांनी वेगळ्या खेळ्या केल्या असत्या, हे देखील बोललं जातच. म्हणजे तेव्हा देखील लोकसभेचा निकाल जेव्हा येत होता तेव्हा भाजप 240 वरती अडकलेली होती. भाजपला पूर्ण बहुमत मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर शरद पवार हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएमध्ये सहकार्य करतील अशा बातम्या देखील सुरू झालेल्या होत्या. म्हणजे जर भाजपच्या थोड्या जागा जर कमी आल्या असत्या किंवा एनडीएच्या एकूण जागा जर कमी आल्या असत्या तर शरद पवार यांनी आपला करिश्मा पुन्हा दाखवला असता. हे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकांनी बोलून दाखवलं होतं. पण जशी 2024ची ही त्यांची जी एकदम सर्वोत्तम अशी राजकीय खेळी ठरलेली होती, ती खेळी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र फेल ठरली. आणि ही फेल ठरवली ती देवेंद्र फडणवीस यांनीच. म्हणजे जे शरद पवार जे मुख्यमंत्री म्हणून जे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे मुख्यमंत्री कोण होणार याची स्वप्न पाहत होते, त्यांच्या पदरी अक्षरशः अपयश आलं. आणि साधं सुद्धा अपयश आलं, दारुण अपयश आलं. म्हणजे जवळपास एकटा भाजप 133 जागांवरती जिंकला आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. आणि हा या सगळ्या संघर्षामधला 2014 ते 24चा हा जो संघर्ष होता, या सगळ्या संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पुन्हा मुख्यमंत्री होऊन शरद पवार यांना अक्षरशः थकवलं. त्यामुळं शरद पवार यांना आणि देवेंद्र फडणवीस या दोन बलाढ्य नेत्यांमधला हा गेल्या 10 वर्षामधला सगळा संघर्ष होता. शरद पवार यांना पूर्णपणे नमवलं असं मी म्हणणार नाही. शरद पवार यांचं वय जर त्यांच्या बाजूने असतं तर देवेंद्र फडणवीस यांना देखील या खेळाच्या सोप्या नसत्या. या खेळामध्ये शरद पवार यांची जी ताकद होती ती स्वतःची ताकद होती, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांची जी ताकद होती ती नरेंद्र मोदींची ताकद होती, भाजपची ताकद होती. म्हणजे एकट्याच्या बळावरती 54 जागा निवडून आणणं हे आणि भाजप सोबत असताना 133 जागा निवडून आणलं, या यशामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वैयक्तिक वाटा किती आणि शरद पवारांचा वैयक्तिक वाटा किती हे आपण जाणतोच आहोत. तरीही 2014 ते 2024 या कालावधीमध्ये भाजपचं एकमुखी नेतृत्व करणं ही काही देवेंद्र फडणवीसांसाठी अशी सोपी गोष्ट नव्हतीच. त्यांच्या देखील वाटेमध्ये अनेक अडथळे होते, काटे होते, पण ते देखील चतुर राजकारणी शरद पवारांप्रमाणे ठरले. त्यांनी वेगवेगळ्या खेळ्या केल्या आणि शरद पवारांना आत्तापुरता आपण म्हणूया की त्यांना आता असा निर्णय घ्यावा लागत आहे की ठीक आहे, जे अजित पवारांनी केलं आहे त्याला माझी मूकसंमती आहे असं त्यांनी आढून सांगितलेलं आहे. आता अजित पवार म्हणतील तीच पूर्व दिशा ठरेल. सुप्रिया सुळे जर म्हणाल्या की मला अजित पवारांसोबत जायचं आहे तर त्यासाठी मी तयार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे त्यांच्या पोटामध्ये होतं ते त्यांनी ओठावर आणलेलं आहे, एवढं मात्र निश्चित. आणि हे ओठावर आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत ठरलेले आहे, हे देखील तेवढंच निश्चित आहे. या दोन नेत्यांमधला संघर्ष हा एखाद्या प्रतिभावान खेळाडूसारखा होता, हे देखील मात्र तितकंच खरं. शरद पवारांनी फडणवीसांची जात काढली तर फडणवीसांनी देखील शरद पवारांचं घर फोडलेलं आहे. म्हणजे कोणी कोणास कमी नाही, राजकीय खेळांमध्ये कोणी कोणास कमी पडलेलं नाही, हे देखील वास्तव आहे. आणि अशाच या राजकारणामध्ये शरद पवारांचं पाऊल मला वाटतं आज पहिल्यांदा मागे पडलेलं असावं. त्यांनी पुतण्यासमोर थोडीशी माघार घेतली आहे आणि ही माघार पुतण्यासमोर नसून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासमोर आहे, हे देखील तितकंच खरं आहे. पण ही माघार केवळ वयामुळे आहे. जर शरद पवार आधी देवेंद्र फडणवीस यांच्या वयाचे असते किंवा त्याच्या मागे पुढे असते तर देवेंद्र फडणवीस यांना हा सामना जिंकणं तसं अवघडच होतं. तर तुम्हाला काय वाटतंय ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.